डोळ्याचा धर्म आहे. सुंदर दिसलं का तुम्ही पाहिल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का? डोळ्याचा धर्म आहे. चांगली वस्तू व्यक्ती समोर आली की डोळे पाहतात. पाहणं कामच आहे त्यांचं. पाहत सुंदर व्यक्ती समोर आली आणि त्याला जर डोळे पाहत नसतील तर त्या सुंदर व्यक्तीचा अपमान आहे. सुंदर वस्तू असेल, सुंदर प्राणी असेल, त्याला न पाहणं म्हणजे त्याचा काय अपमान आहे. आता मला सांगा, गावात तमाशा आला, न पाहणं म्हणजे काय? तमाशा आल्याच्या नंतर पोरच असते असं नाही, म्हातारे सुद्धा काठी टिकी देते. हे काढते हो, सारखा बाजूला, काय काढते तुमचं इथं? मग तुमचं काय काढते? दिसाना पण डोळ्याने नीट, एवढ्या उजेडात ते चमकत आहे सगळं, नेमकं कोण आहे काही कळाना. पण पाहणं हा डोळ्याचा काय, पाहिल्याशिवाय राहणार नाही डोळे, फक्त डोळ्याला कळा. हे जे सगळे पर्यटन स्थळ आहे, हे जे बॉलिवूड हॉलिवूड हे जे चाललंय, हे सगळं कशावरती चाललंय? डोळ्यावरच चाललंय ना. डोळ्याला पाहावं वाटतं. ज्याच्या दृष्टीनं जे ते सुंदर आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे डोळे पाहिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय डोळ्याला म्हणतात, सुंदर पाहणं हा तुझा धर्म आहे ना, बिनधास्त पहा.